तुमच्यातील अनेकांना इंग्रजी समजत असेल, पण तुमच्यातील किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे की सर शुड कधी बोलायचं, की शुड बी, की शुड हॅव, की शुड हॅव बीन, की शुड बी क्रियापदाला आय एन जी, शुड हॅव बीन क्रियापदाला आय एन जी. सो हे कधी बोलतात आम्हाला कळत नाही. आजचा व्हिडिओ शूड बद्दल सगळी डिटेल्स माहिती तुम्हाला देणार आहे आणि फक्त वाक्य रचना नाही तर तुम्हाला बोलायला सुद्धा शिकवणार आहे. सो एक लक्षात घ्या, शूडचा अर्थ काय. सो सिम्पली जेव्हा मराठीमध्ये आपण पाहिजे असा विचार करतो ना, त्यावेळी तुम्हाला शूड वापरायचं आहे. आता तुम्ही म्हणणार, म्हणजे समजा मी एखाद्या दुकानावर गेलो आणि आम्हाला 1 किलो साखर पाहिजे, तर आम्ही असं म्हणू का आय शुड 1 kg शुगर? नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी त्यावेळी तुम्ही वॉन्ट म्हणता. लक्षात आलं का? जसं मला तुझी कार हवी, सो तुम्ही म्हणा आय वॉन्ट युअर कार. पण शुड कधी वापरायचं? जेव्हा तुम्ही एखादी कृती करायला पाहिजे असं तुम्ही कोणाला तरी सांगताय. जसं की तू झोपायला पाहिजेस, सो तुम्ही म्हणाल यू शुड स्लीप. लक्षात आलं? आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर मग हा शुड हा कुठल्या टेन्समध्ये वापरतात? शुड हा प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर कोणत्याही टेन्समध्ये वापरू शकता. पण मग ते वापरण्यासाठीच तुम्हाला जी गोष्ट आहे ती कळायला पाहिजे. सो बघा, जनरली जेव्हा फक्त शुड एकटा वापरता त्यावेळी त्याचा अर्थ होतो पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही शुड वापरता तेव्हा त्याच्या पुढे क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरायचं. म्हणजे कधीही शुड बोलल्यानंतर क्रियापदाचं दुसरं आय एन जी फॉर्म असं काही वापरायचं नाही. म्हणजे तू इथून गेलं पाहिजेस, तुम्ही म्हणणार यू शुड गो फ्रॉम हिअर. तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे यू शुड वेन फ्रॉम हिअर, यू शुड गोईंग फ्रॉम हिअर, यू शुड टू गो फ्रॉम हिअर. नाही, तुम्हाला नेहमी बेस फॉर्म वापरायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही क्रियापदाचं बेस फॉर्म वापराल पहिलं रूप, त्यावेळी तुम्ही असं सांगताय की तू ही कृती करायला पाहिजेस. जसं की तुम्हाला म्हणायला पाहिजे की तू लिफी व्हेजिटेबल खायला पाहिजेस, तुम्ही काय म्हणणार? यू शुड ईट लिफी व्हेजिटेबल. आता याच्यामध्ये तुम्ही नकारार्थी वाक्य पण बोलू शकता. तुम्हाला फक्त शुडला नॉट लावायचं आहे. जसं की समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू स्ट्रीट फूड खायला नको पाहिजेस, तुम्ही काय म्हणणार? यू शुड नॉट ईट स्ट्रीट फूड. तू मोबाईल वापरायला नको पाहिजेस, यू शुड नॉट यूज मोबाईल. सो सिम्पली लक्षात आलं, तुम्हाला कोणालाही तू हे करायला पाहिजेस, तू हे करायला नको पाहिजेस असं सांगायचं असेल, तुम्हाला शुड बोलायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. आत्ता तुम्ही म्हणणार सर पण जर आम्हाला भूतकाळामध्ये काहीतरी म्हणायचं होतं तर? म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं पोट दुखतंय किंवा कोणाचं तरी पोट दुखतंय आणि तुम्ही त्याला सांगता अरे तू जास्त खायला नको पाहिजे होतंस. आता यावेळी तुम्ही असं म्हणून चालेल का? यू शुड नॉट ईट मच. यू शुड नॉट ईट याचा अर्थ प्रेझेंटमध्ये होईल की तू जास्त खायला नकोयस, म्हणजे त्याने खाल्लेलं नाहीये पण तू खायला नकोयस भविष्यात पुढे. पण आपलं तर वाक्य तू खायला नको पाहिजे होतंस, म्हणजे त्याने खाल्लंय भरपूर. मग अशा वेळी तुम्हाला शुड हॅव वापरायचा असतो. जसं की यू शुड हॅव. पण नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे जेव्हा तुम्ही शुड हॅव बोलता. जसं की यू शुड हॅव नॉट, यू शुड नॉट हॅव इटन मच. तू जास्त खायला नको पाहिजे होतंस. सो जेव्हा एखादी गोष्ट करायला पाहिजे होती किंवा नको करायला पाहिजे होती, तुम्ही शुड हॅव वापरा. म्हणजे समजा तुम्हाला नको म्हणायचं असेल, तुम्हाला शुड नॉट हॅव म्हणायचं आहे. जसं मला म्हणायचं आहे तू मोबाईल वापरायला नको पाहिजे होतास, तुम्ही काय म्हणणार? यू शुड नॉट हॅव युज्ड मोबाईल. लक्षात आलं का? किंवा तू व्हाईट शर्ट घालायला पाहिजे होतास, त्याने घातलाय ब्लॅक किंवा ब्लू कुठलाही दुसऱ्या कलरचा, पण तुम्ही आता सांगताय की अरे तू व्हाईट शर्ट घालायला पाहिजे होतास. यू शुड हॅव वोर्न व्हाईट शर्ट. लक्षात आलं का? तू लवकर यायला हवी होतीस. यू शुड हॅव कम अर्लियर. लक्षात आलं का? सो एखादी गोष्ट भूतकाळात करायला पाहिजे होती असं तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही शुड हॅव म्हणा बिंदास. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप वापरायचं. जेव्हा तुम्ही फक्त शुड वापरताय, क्रियापदाचं पहिलं रूप वापरताय. सो ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे. तुम्ही म्हणणार सर शुड नंतर बी का वापरतात अँड शुड हॅव नंतर बीन का वापरतात? तर त्याच्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट,
पॅसिव्ह व्हॉइस जर तुम्हाला बोलायचं असेल तर. आता तुम्ही म्हणणार सर हे पॅसिव्ह व्हॉइस काय आहे? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला वाक्य जी शिकवली त्याच्यामध्ये जो पहिला शब्द होता तो सब्जेक्ट होता. जसं की मी म्हटलं तू झोपायला पाहिजेस, तर झोपण्याची कृती कोण करणार आहे? तू. बरोबर. पण ज्यावेळी तुम्हाला असं वाक्य बोलायचं असतं जिथे जो पहिला शब्द असतो तो तुमचा ऑब्जेक्ट असतो, रिसिव्हर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य म्हणतोय. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती बॅग उचलायला पाहिजे. आता तुम्ही इंग्लिश उचलण्याला आपण लिफ्ट म्हणतो. आता तुम्ही इंग्लिश असं म्हणणार का? दॅट बॅग शुड लिफ्ट. तुम्ही म्हटलं पाहिजे कोणाकडनं तरी उचलायला पाहिजे. बरोबर. सो अशा वेळी तुम्हाला रचना करायची असते दॅट बॅग शुड बी लिफ्टेड. आणि याचा अर्थ होतो की ही बॅग उचलायला पाहिजे. टीव्ही बंद करायला पाहिजे. टीव्ही शुड बी स्विच्ड ऑफ. फीज पे करायला पाहिजे. फीज शुड बी पेड. लक्षात आलं का? सो काय कशावरती कृती करायला पाहिजे हे तुम्ही शुड बी थर्ड फॉर्म मध्ये सांगू शकता. त्याला मारायला पाहिजे. ही शुड बी बीटन. चोराला अटक करायला पाहिजे. थिप शुड बी अरेस्टेड. लक्षात आलं का? फॅन रिपेअर करायला पाहिजे. फॅन शुड बी रिपेअर्ड. लक्षात आलं? सो इथे जो शब्द वापरताय तो तुमचा ऑब्जेक्ट होतोय. ही जी पुढची कृती म्हणताय रिपेअर करण्याची तो फॅन करणार नाही, तर ही कृती ह्याच्यावर होते. ह्या रचनांमध्ये आपण शुड बी वापरतो. लक्षात आलं? तर शुड हॅव बीन का वापरतो? तर एक्झॅक्टली तोच अर्थ. जेव्हा तुम्हाला जो पहिला शब्द असतो इथे जो कोणी बोलत त्याच्यावर इकडची कृती तुम्हाला करून घ्यायची असेल, जसं की फॅन दुरुस्त करायला पाहिजे होता, तुम्ही काय म्हणा? फॅन शुड हॅव बीन रिपेअर्ड. त्याला फटकावायला पाहिजे होतं. ही शुड हॅव बीन बीटन. फीज पे करायला पाहिजे होती. फीज शुड हॅव बीन पेड. लक्षात आलं? सो जी कृती करायला हवी होती हे तुम्ही शुड हॅव बीन मध्ये म्हणणार. लक्षात आलं का? तुम्ही समजा असं म्हटलं की मोबाईल हॉलमध्ये स्विच ऑफ करून ठेवायला पाहिजे होता, तुम्ही काय म्हणणार? मोबाईल शुड हॅव बीन स्विच्ड ऑफ इन द हॉल. लक्षात आलं? सो हा एक अर्थ होतो जेव्हा तुम्ही बी किंवा बिन वापरता, शुड बी किंवा शुड हॅव बीन. आता दुसरा अर्थ काय होतो? हा ऍक्टिव्ह वाला अर्थ होतो. लक्षात आलं? जिथे शुड बी नंतर तुम्ही क्रियापदाला आयएनजी लावता. जर शुड बी नंतर जर क्रियापदाला आयएनजी लावलं, सिम्पली समजा आपण एखादे वाक्य म्हणूया की यू शुड बी वर्किंग, यू शुड बी प्लेइंग, यू शुड बी स्टडिंग, यू शुड बी स्लीपिंग. तर याचं मिनिंग काय होईल? तर एक लक्षात घ्या, आयएनजी लागलंय म्हणजे क्रिया चालू आहे, तुम्हाला असं वाटेल. बरोबर आहे. पण ही क्रिया प्रत्यक्ष चालू नाहीये. तर तुमची अपेक्षा आहे की ही गोष्ट होत असायला पाहिजे. जसं की आता तुम्हाला असं वाटते की अरे उद्या एखाद्या व्यक्तीचा पेपर आहे आणि तो टीव्ही बघतोय, तुम्ही काय म्हणणार? यू शुड बी स्टडिंग दिस टाइम. नाही का? तू अभ्यास करत असायला पाहिजेस. समजा संध्याकाळची वेळ आहे 5 ते 6, तुमचा मुलगा किंवा कोणी टीव्ही बघतोय. आता तुम्ही म्हणता अरे यू शुड बी प्लेइंग ऑन द ग्राउंड दिस टाइम. या वेळेला तू ग्राउंडवर क्रिकेट खेळत असायला पाहिजे किंवा खेळत असायला पाहिजेस. सो यू शुड बी वर्किंग. तू काम करत असायला पाहिजेस. दिस इज ड्युटी आवर. कामाची वेळ आहे. यू शुड बी वर्किंग. लक्षात? यू शुड बी ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन दिस टाइम. तू इथे कुठे? तू ट्रेनने प्रवास करत असायला पाहिजेस यावेळी. सो यू शुड बी हे तुम्ही त्याच्यासाठी वापरता. लक्षात आलं? तसंच यू शुड हॅव बीन, तर एक लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला हॅव बीन समजावं लागेल. आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट चालू आहे बराच काळ, जसं की ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 10 years. 10 वर्ष तो त्या कंपनीत काम करत आलेला आहे, हे तुम्ही हॅव बीन मध्ये सांगता. पण समजा एखादा सिनियर कोणीतरी आहे, सुपरवायझर आहे, आणि तुम्ही फक्त अंदाज व्यक्त करताय, हा इज सुपरवायझर, तो सुपरवायझर आहे, सो ही शुड हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर लॉंग पिरियड. बरोबर? म्हणजे तो नक्कीच करत असला पाहिजे, करत आलेला असायला पाहिजे तिथे काम. लक्षात? समजा आपण असं म्हणूया की एखादं झाड खूप वाढलंय
सो तुम्ही म्हणता एखादी गोष्ट हा नक्कीच त्याला पाणी दिलं गेलं असलं पाहिजे कंटिन्युअसली, म्हणूनच खूप चांगलं ग्रोअप झालंय. सो तुम्ही असं म्हणू शकता की गार्डनर शुड हॅव बीन वॉटरिंग दिस ट्री रेग्युलरली. सो दिलं गेलं असलं पाहिजे कंटिन्युअसली, यासाठी तुम्ही शुड हॅव बीन असं म्हणू शकता. एखादी गोष्ट होत असायला पाहिजे असं तुम्ही म्हणू शकता. लक्षात आलं? त्यानंतर तुम्ही शुड बी नंतर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब यूज करू शकता, जे तुम्ही शुड हॅव बीन नंतर. पण ज्यावेळी तुम्ही बी किंवा बीन नंतर क्रियापद यूज करत नाही, त्यावेळी बी किंवा बीन हाच तुमचा मेन व्हर्ब असतो, लक्षात ठेवा. आणि त्यावेळी तुम्ही काय म्हणता, जसं की तू हॅपी असायला पाहिजेस, तुला छान मार्क्स मिळाले, तुम्ही म्हणाल यू शुड बी हॅपी, यू गॉट गुड मार्क्स. तर हे लोक तुम्ही इथे पण म्हणू शकता यू शुड हॅव बीन हॅपी, पण याचा अर्थ पाहिजे होतीस. यू शुड हॅव बीन हॅपी, तू आनंदी असायला पाहिजे होतीस. लक्षात आलं का? सो ही गोष्ट तुला मिळाली होती. यू हॅड गॉट गुड मार्क्स, यू शुड हॅव बीन हॅपी. सो यू शुड बी हॅपी म्हणजे तू आत्ता प्रेझेंट सिच्युएशन मध्ये म्हणते की तू आनंदी असायला पाहिजेस. यू शुड हॅव बीन हॅपी, तू असायला पाहिजे होतीस. लक्षात आलं का? भूतकाळामध्ये समजा तुम्ही म्हणता यू शुड बी इन द पार्टी, तू पार्टीत असायला पाहिजेस. यावेळी यू शुड हॅव बीन इन द पार्टी, तू पार्टीत असायला पाहिजे होतीस. लक्षात आलं का? सिम्पली तू दुःखी नसायला पाहिजेस. यू शुड नॉट बी सॅड, तू दुःखी नसायला पाहिजे होतीस. यू शुड नॉट हॅव बीन सॅड. लक्षात आलं का? सो आय एम शुअर शुड, शुड बी, शुड हॅव, शुड हॅव बीन, शुड बी, ING फॉर्म, हे सगळं तुम्हाला कळलं असेल. आता एखादं वाक्य तुम्ही इमॅजिन करा आणि तुम्हाला या कुठल्या रचनेमध्ये एखादं वाक्य जमतंय का हे कॉमेंट बॉक्समधून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल ठरला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.